Good afternoon, all of you. In today's lecture, we will start our practical problem based on hire purchase accounting. So, आज आपण first problem start करणार आहोत. It's very simple and short. So, काय आहे बघा problem? Problem number first. Miss Anita purchased a car on hire purchase system. अनिताने काय केलेली आहे? एक कार परचेस केलेली आहे हायर परचेस सिस्टीम. The cash price is rupees 15,000 payable and rupees 2,000 down payment. तर कार परचेस केली आहे पण ती 15,000 ची आहे. जस्ट एक्झाम्पल मध्ये ओके 15,000 ची कार नसते. पण इथे जी कार परचेस केलेली आहे ही कितीची आहे तर 15,000 ची आहे. सो 15,000 ची कार परचेस केल्यानंतर अनिताने काय केलेलं आहे 2,000 डाऊन पेमेंट केलेलं आहे. ओके सो 2,000 काय आहे डाऊन पेमेंट अँड 5 इयरली इन्स्टॉलमेंट ऑफ रुपीज 3,000 आणि जे काही रिमेनिंग बॅलन्स आहे त्याचे 3,000 ने 5 इन्स्टॉलमेंट पे केलेले आहेत आणि इंटरेस्ट किती चार्ज केलेला आहे तर @5%. सो आधी आपण वर्किंग मध्ये इन्फो सगळी पुटअप करून घेऊ आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला स्टार्ट करू. वर्किंग नोट हेडिंग द्या. जे सेंटेन्स मध्ये फ्रेम केलेलं आहे तेच फक्त आपण काय करणार आहोत इन्फो पुटअप करणार आहोत. फर्स्ट कॅश प्राइस किती आहे कॅश प्राइस दिलेली आहे 15,000. देन डाउन पेमेंट किती आहे 2,000 डाउन पेमेंट. सो डाउन पेमेंट 2,000. देन installment 3,000 each. Installment आहे 3,000. इयर किती दिलेले आहे 5 इयर साठी इयर आहे 5. काय करायचे आहे 5 इयर साठी कॅल्क्युलेशन हे आपल्याला करावं लागेल. देन इंटरेस्ट किती आहे 5%. सो इंटरेस्ट पुटअप करून घ्या 5%. पर annum. ओके सो पहिलाच प्रॉब्लेम आहे. त्यामुळे काहीही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये डायरेक्टली विचारलं तरी चालेल. इयर पुटअप करून घ्या. फर्स्ट प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. जी थेअरी दिली होती त्या बेसवरती आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहोत. सो होप तुमची थेअरी क्लिअर असेल. जो लास्ट टेबल तुम्हाला दिला होता तो. फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे बघा इयर फर्स्ट पहिलं जे ट्रान्झॅक्शन होतं इनिशियल सुरुवातीचं हे असणार आहे कॅश प्राइस किती आहे ही पुटअप करावी लागेल. कॅश प्राइस किती आहे 50,000. पहिली जी अमाउंट पे केलेली आहे दिस इज कॉल्ड द डाउन पेमेंट म्हणतो आपण. सो डाउन पेमेंट इथे किती आहे 2,000. सो प्रिन्सिपल कॉलम मध्ये आपल्याला काय करायचं आहे डाउन पेमेंट पुटअप करायचं आहे. सो डाउन पेमेंट 2,000. फर्स्ट जेव्हा आपण पहिलंच ट्रान्झॅक्शन करतो किंवा डाउन पेमेंट पे करतो त्या वर्षी इंटरेस्ट नसतो. सो इथे इंटरेस्ट कॉलम मध्ये डॅश मेन्शन करा. देन इन्स्टॉलमेंट पहिली म्हणजेच काय तर पहिलं डाउन पेमेंट जे असणार आहे दिस इज कॉल्ड द फर्स्ट इन्स्टॉलमेंट. म्हणजे इयर आपलं नेक्स्ट पासून चालू होईल ऍक्च्युअल. तो पहिली जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ही आपण आधी पुटअप करून घेणार आहोत. सो फर्स्ट इन्स्टॉलमेंट ऑल्सो 2,000. म्हणजे हे आपण प्रिन्सिपल जी आहे डाउन पेमेंट जी आहे तीच आपण इन्स्टॉलमेंट मध्ये पहिल्यांदा मेन्शन करतो. आणि क्लोजिंग बॅलन्स कसा मेन्शन करायचा आहे बघा ओपनिंग बॅलन्स मायनस प्रिन्सिपल.
ओपनिंग बॅलन्स मायनस प्रिन्सिपल म्हणजे मिळेल तुम्हाला क्लोजिंग बॅलन्स. सो 15,000 मायनस 2,000 अमाऊंट किती मिळेल मग 13,000. होप सो पहिलं ट्रान्झॅक्शन तुम्हाला क्लिअर झालं असेल. लक्षात आलं का बघा आपण काय केलेलं आहे. फर्स्ट जी इनिशियल स्टेज होते पहिली फर्स्ट, आता इथे डेट पण दिलेले असतात बऱ्याच प्रॉब्लेम मध्ये. इथे आपल्याला डेट काही दिलेल्या नाहीये, जस्ट 5 इयर्स आहेत असं मेन्शन केलेलं आहे म्हणून आपण फर्स्ट मेन्शन केलेलं आहे. कॅश प्राइस जी आहे 15,000 ही पुटअप करून घेतली. प्रिन्सिपल कॉलम मध्ये आपण डाऊन पेमेंट मेन्शन करायचं आहे. फर्स्ट डेटला इंटरेस्ट पे केला जात नाही त्यामुळे इंटरेस्ट कॉलम मध्ये काही येणार नाहीये. इन्स्टॉलमेंट कॉलम मध्ये पहिली जी डाऊन पेमेंट आहे तीच अमाऊंट आपण इन्स्टॉलमेंट मध्ये मेन्शन करतो. आणि क्लोजिंग बॅलन्स आपण कसा पुटअप केलेला आहे तर 15,000 मायनस प्रिन्सिपल. सो 13,000 अमाऊंट तुम्हाला मिळालेली आहे. वर्किंग नोट पहिलाच प्रॉब्लेम आहे त्यामुळे इथे मेन्शन करून ठेवला तरी चालेल. क्लोजिंग बॅलन्सची अमाऊंट आपण कशी कॅल्क्युलेट केलेली आहे हे फक्त पुटअप करून घ्या. ओपनिंग बॅलन्स मायनस प्रिन्सिपल. फक्त तुम्हाला पहिला प्रॉब्लेम आहे लक्षात राहण्यासाठी मी ते मेन्शन करून ठेवलेला आहे. प्रॅक्टिस झाली की आपल्याला लक्षात राहील आपण कोणत्या अमाऊंट मध्ये कोणती अमाऊंट मायनस केलेली आहे. सो 15,000 मायनस 2,000 केल्यानंतर आपला क्लोजिंग बॅलन्स येईल. सो आपल्याला माहिती आहे आता लास्ट इयरचा क्लोजिंग नेक्स्ट इयरचा ओपनिंग असतो. सो आता ऍक्च्युअल आपले जे इयर स्टार्ट होणार आहे ते इथून होते. सो इथे सुद्धा फर्स्ट इयर स्टार्ट म्हणायचं. सो फर्स्ट इथे नंबर मेन्शन करा. सो लास्ट इयर क्लोजिंग नेक्स्ट इयर ओपनिंग. सो नेक्स्ट इयर ओपनिंग किती आहे मग 13,000. देन पुटअप सेकंड स्टेप मध्ये काय करायचं आहे बघा. फर्स्ट आपण काय केलं लास्ट क्लोजिंग आहे हा फर्स्ट ओपनिंग म्हणून मेन्शन केलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड इन्स्टॉलमेंट पुटअप करून घ्यायची आहे. सो सेकंड इन्स्टॉलमेंट किती आहे 3,000. सेकंड इन्स्टॉलमेंट इन द सेन्स पहिली इन्स्टॉलमेंट इथून स्टार्ट होईल. इथे सांगितलेलं आहे बघा 3,000 इन्स्टॉलमेंट आहेत. किती आहेत 5 इन्स्टॉलमेंट आहेत इच म्हणून पहिली इन्स्टॉलमेंट आपण पुटअप करून घेतलेली आहे. सो नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे. स्टेप नंबर 3 मध्ये पहिल्या स्टेप मध्ये आपण बॅलन्स कॅरी फॉरवर्ड केला. स्टेप नंबर 2 मध्ये आपण इन्स्टॉलमेंट पुटअप केलेली आहे. स्टेप नंबर 3 मध्ये कॅल्क्युलेट इंटरेस्ट ऑन ओपनिंग बॅलन्स. सो ओपनिंग बॅलन्स किती आहे 30,000. सो 30,000 वरती इंटरेस्ट किती चार्ज करायचा आहे 5%. सो कॅल्क्युलेट करून बघा इंटरेस्ट किती येईल. $13,000 चार्ज इंटरेस्ट असं हेडिंग देते मी. चार्ज इंटरेस्ट चार्ज कसा करणार आहोत आपण 13,000 इंटू 5%. ओके तुम्हाला पहिला इंटरेस्ट मिळेल तो किती असणार आहे तर 650 राईट. सो इंटरेस्ट कॉलम मध्ये इंटरेस्ट पुटअप करून घ्या 650. देन नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा इन्स्टॉलमेंट मायनस इंटरेस्ट. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार आहोत फाइंड आउट प्रिन्सिपल अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. इन्स्टॉलमेंट मायनस इंटरेस्ट. सो 3,000 मायनस 650 अमाऊंट किती कॅल्क्युलेट होते बघा. दिस इज कॉल्ड द प्रिन्सिपल अमाऊंट. सो अमाऊंट मिळेल तुम्हाला 2,350. काय स्टेप केली लक्षात आली का बघा.
आपल्याला प्रिन्सिपल अमाऊंट फाइंड आउट करायची आहे. इन्स्टॉलमेंट मायनस इंटरेस्ट म्हणून आपण काय केलेलं आहे 3000 मायनस 650 प्रिन्सिपलची अमाऊंट मिळेल तुम्हाला 2350. इट्स व्हेरी सिंपल. काही हार्ड नाहीये यामध्ये. आणि ऍज युजल आपल्याला स्टेप आपण लास्ट स्टेप मध्ये काय करतो क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट करतो. क्लोजिंग बॅलन्स कसा फाइंड आउट करणार ओपनिंग बॅलन्स मायनस प्रिन्सिपल. सो ओपनिंग बॅलन्स आहे 30,000 मायनस 2350. 2350 मायनस केल्यानंतर तुम्हाला अमाऊंट किती मिळेल 10,650. क्लिअर. होपसो तुम्हाला सेकंड ट्रान्झॅक्शन क्लिअर झालं असेल. काय केली आपण सेकंड स्टेप मी परत एकदा रिवाइज करते. लास्ट इयरचा क्लोजिंग नेक्स्ट इयरचा ओपनिंग पहिली स्टेप आपण कंप्लीट करून घेतली. सेकंड स्टेप मध्ये आपण काय करतो इन्स्टॉलमेंट पुटअप करून घेतो. सो 3000 आपली पहिली इन्स्टॉलमेंट होती. सो 3000 पुटअप करून घेतलेली आहे. देन नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करतो चार्ज इंटरेस्ट. सो इंटरेस्ट चार्ज करण्यासाठी आपण काय करणार आहोत इंटरेस्ट चार्ज ऑन कॅश प्राइस. सो 13,000 वरती आपण काय केलेलं आहे 5% इंटरेस्ट चार्ज केलेला आहे. सो इंटरेस्टची अमाऊंट मिळेल 650. देन फाइंड आउट प्रिन्सिपल अमाऊंट. मग प्रिन्सिपल अमाऊंट आपण कशी फाइंड आउट करतो इन्स्टॉलमेंट मायनस इंटरेस्ट. सो प्रिन्सिपल अमाऊंट मिळेल 2350. अँड क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट करायचा आहे ओपनिंग बॅलन्स मायनस प्रिन्सिपल. सो मिळाला तुम्हाला क्लोजिंग बॅलन्स 10,650. होपसो स्टेप क्लिअर झाली असेल. सो नेक्स्ट स्टेप कडे या. इयर नंबर 2 सेम स्टेप तुम्हाला फॉलो करायचे आहेत. लास्ट इयरचा क्लोजिंग नेक्स्ट इयरचा ओपनिंग. सो 10,650. ओके. लास्ट इयरचा क्लोजिंग आपण नेक्स्ट इयरला घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार आहोत पुटअप्स सेकंड इयर इन्स्टॉलमेंट. सेकंड इयरची इन्स्टॉलमेंट सुद्धा सेम आहे 3000 इन्स्टॉलमेंट पुटअप केलेली आहे. आता काय करा 10,650 वरती 5% इंटरेस्ट चार्ज करा म्हणजेच तुम्हाला काय मिळेल सेकंड इयरचा इंटरेस्ट. सो 10,650 into 5% किती मिळेल बघा इंटरेस्ट मग 532. सो सेकंड इयरचा इंटरेस्ट सो इंटरेस्ट अमाउंट इंटरेस्ट कॉलम मध्ये इंटरेस्ट पुटअप करून घ्या 532. देन नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करतो प्रिन्सिपल अमाउंट फाइंड आउट करणार आहोत. सो प्रिन्सिपल अमाउंट आपण कशी फाइंड आउट केलेली आहे इन्स्टॉलमेंट मायनस इंटरेस्ट. सो 3000 मायनस 532. सो अमाउंट किती मिळेल बघा मग प्रिन्सिपलची अमाउंट मिळेल 2468. ओके. देन फाइंड आउट क्लोजिंग बॅलन्स. क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट कसा करणार ओपनिंग बॅलन्स मायनस प्रिन्सिपल. दॅट मीन्स 10,650 मायनस 2468 म्हणजेच तुम्हाला लास्ट इयरचा क्लोजिंग मिळेल 8,182. 8,182. सो सेकंड इयर ट्रान्झॅक्शन आपले कंप्लीट झाले. लाईन ड्रॉ करून घ्या. देन इयर 3 जितके इयर दिलेले आहे तितके इयरचं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. टोटल इयर दिलेले आहेत 5. सो आपण आता थर्ड इयरचं कॅल्क्युलेशन करत आहोत. सो लास्ट इयरचा क्लोजिंग नेक्स्ट इयरचा ओपनिंग. सो लास्ट इयरचा क्लोजिंग किती आहे 8,182. सो नेक्स्ट इयरचा ओपनिंग झाला हा. देन सेकंड स्टेप मध्ये आपण काय करणार पुटअप इन्स्टॉलमेंट अमाउंट. इन्स्टॉलमेंट अमाउंट सेम आहे 3000. देन नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करतो चार्ज इंटरेस्ट.
interest charge on opening balance. So 8,182 into 5%. So interest charge करा बरं किती येईल अमाउंट 8,182 वरती 5% इंटरेस्ट चार्ज करा. जर काही फिगर पॉइंट नंतर येत असतील तर त्या कन्वर्ट करून घ्या. सो अमाउंट मिळेल 409. 409. सो इंटरेस्ट कॉलम मध्ये इंटरेस्टची अमाउंट पुटअप करून घ्या 409. देन फाइंड आउट प्रिन्सिपल अमाउंट. प्रिन्सिपल अमाउंट आपण कशी फाइंड आउट करणार आहोत 3000 मायनस 409. सो थर्ड इयरची प्रिन्सिपल अमाउंट मिळेल तुम्हाला 2591. ओके 2591. देन फाइंड आउट क्लोजिंग बॅलन्स. क्लोजिंग बॅलन्स आपण फाइंड आउट कसा करणार ओपनिंग बॅलन्स मायनस प्रिन्सिपल. सो 8182 मायनस 2591. सो कॅल्क्युलेशन करून बघा किती मिळेल. लास्ट इयरचा क्लोजिंग बॅलन्स 5591. होप सो तुम्हाला कॅल्क्युलेशन क्लिअर झालं असेल. आता इथे इंटरेस्ट जे आपण वर्किंग नोट मध्ये कॅल्क्युलेट करत आहोत दिस इज नॉट अ कंपल्सरी. ओके सो हे फक्त आपला फर्स्ट प्रॉब्लेम आहे म्हणून आपण कॅल्क्युलेट करत आहोत सेपरेट. देन नेक्स्ट इयर नंबर 4 सेम स्टेप फॉलो करायचे आहे. लास्ट इयर क्लोजिंग नेक्स्ट इयर ओपनिंग. सो 5591. देन पुट अप सेकंड स्टेप installment 3000. then charge interest on cash price, that means opening balance 5591 into 5%. किती कॅल्क्युलेट होईल बघा 5591 वरती 5% चार्ज करा. इंटरेस्ट किती मिळेल 280. Then find out principal amount. प्रिन्सिपल अमाउंट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. कशी करणार आपण इन्स्टॉलमेंट मायनस 280. सो 3000 मायनस 280 अमाउंट किती मिळेल 2720. ओके देन फाइंड आउट क्लोजिंग बॅलन्स 5591 minus 2720. that means opening balance minus principal. this is our closing balance. so closing balance किती मिळेल बघा मग 2871. ओके सो आपलं हे फोर्थ इयरचं कॅल्क्युलेशन कंप्लीट झालेलं आहे. होप सो इथेपर्यंत काही डाऊट नसेल तुम्हाला. कॅल्क्युलेशन क्लिअर झालं असेल. तर लास्ट इयरच्या कॅल्क्युलेशन मध्ये थोडस लक्षात ठेवा काय करायचं आहे. काही स्टेप आपल्याला सेम फॉलो कराव्या लागतील. लास्ट इयर क्लोजिंग नेक्स्ट इयर ओपनिंग पुटअप करून घ्या आधी. 2871 पहिली स्टेप आपण फॉलो केली. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इन्स्टॉलमेंट पुटअप करायची आहे लास्ट इयरची. हे आपण पुटअप करून घेतली 3000. देन आपण काय करतो तर नेक्स्ट स्टेप मध्ये इंटरेस्ट चार्ज करतो. तर इथे इंटरेस्ट नाही चार्ज करायचे. सो काय करावं लागेल बघा 2871 मायनस 3000 म्हणजे लास्ट इयर क्लोजिंग जो आपण ओपनिंग बॅलन्स घेतलेला आहे आणि 3000 या मधला जो डिफरन्स आहे हा असणार आहे तुमचा लास्ट इयरचा इंटरेस्ट. सो तो किती येईल 129. आणि इथे जी अमाउंट येणार आहे ती सेम येईल
म्हणजेच लास्ट इयरचा ओपनिंग बॅलन्स आणि प्रिन्सिपलची अमाऊंट ही सेम असली पाहिजे, कारण बॅलन्स तुमचा नील दिसला पाहिजे त्यासाठी. 2871 आणि इथे आन्सर तुमचं लास्ट बॅलन्स नील. ह्या स्टेप साठी काय केलं एकदा मी परत रिपीट करते. ओके, लास्ट स्टेप मी रिपीट करते बघा काय केलेली आहे आपण. लास्ट इयरचा क्लोजिंग नेक्स्ट इयरचा ओपनिंग ऍज इट इज आपण पुटअप करून घेतला. सो लास्ट इयरचा इंटरेस्ट फक्त आपल्याला कॅल्क्युलेट नाही करायचंय, तो काय करावा लागतो, ओपनिंग बॅलन्स आणि इन्स्टॉलमेंट यामधला जो डिफरन्स आहे तो असणार आहे तुमचा लास्ट इयरचा इंटरेस्ट. इट्स व्हेरी सिम्पल थिंग, एवढंच फक्त लक्षात ठेवा, कारण लास्ट इयरला बॅलन्स आपल्याला इथे नील दाखवावा लागतो. ट्रान्झॅक्शन ओव्हर, दॅट्स वाय ओपनिंग बॅलन्स आणि इन्स्टॉलमेंट मधला जो डिफरन्स आहे हा असणार आहे तुमचा लास्ट इयरचा इंटरेस्ट. अँड सेम मग 3000 मायनस 129 सेमच अमाऊंट येईल 2871 आणि लास्ट बॅलन्स येईल नील. म्हणजेच ओपनिंग बॅलन्स आणि प्रिन्सिपल ही सेम असली पाहिजे लास्ट इयर साठी, आणि यामधला जो डिफरन्स आहे दिस इज अवर लास्ट इंटरेस्ट. होप सो फर्स्ट प्रॉब्लेम तुम्हाला क्लिअर झाला असेल. ओके, इन शॉर्ट मध्ये मी रिपीट करते की आपण काय केलेलं आहे. कॅश प्राइस आपली 15,000 होती. इयर फर्स्ट इथून स्टार्ट होतील. पहिली फक्त इनिशियल इन्फॉर्मेशन आपण पुटअप करून घ्यायची फर्स्ट डेट मेन्शन करून. सो 15,000 ओपनिंग बॅलन्स, डाऊन पेमेंट 2,000. फर्स्ट डेटला इंटरेस्ट नसतो म्हणून इंटरेस्ट कॉलम मध्ये काहीही येणार नाहीये, डॅश. देन इन्स्टॉलमेंट, दॅट मीन्स डाऊन पेमेंट. सो प्रिन्सिपल अमाऊंट क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट केलेला आहे 15,000 मायनस 2,000. देन क्लोजिंग मिळालं आपल्याला 13,000. आता इथून स्टेप लक्षात ठेवा की आपण काय कॅल्क्युलेशन करतो. इथून डेट आपले स्टार्ट होतील इयर नंबर फर्स्ट, लास्ट इयर क्लोजिंग, नेक्स्ट इयर ओपनिंग. सो 13,000 आपण ओपनिंग घेतले. स्टेप नंबर 2 मध्ये इन्स्टॉलमेंट पुटअप करून घ्यायची. पहिली इन्स्टॉलमेंट 3,000. सो इन्स्टॉलमेंट पुटअप केल्यानंतर इंटरेस्ट चार्ज करायचा आहे. सो इंटरेस्ट चार्ज करायचा आहे, इंटरेस्ट चार्ज ऑन ओपनिंग बॅलन्स. सो ओपनिंग बॅलन्स होता 13,000, त्यावरती आपण इंटरेस्ट चार्ज केलेला आहे 650, दॅट मीन्स 5%. सो इंटरेस्ट चार्ज केल्यानंतर प्रिन्सिपल अमाऊंट फाइंड आउट करायची आहे. मग प्रिन्सिपल अमाऊंट आपण कशी फाइंड आउट करणार, 3,000 मायनस 650 अमाऊंट मिळेल तुम्हाला प्रिन्सिपल अमाऊंट. ओके, सो देन फाइंड आउट क्लोजिंग बॅलन्स. क्लोजिंग बॅलन्स लक्षात आला असेल तुम्हाला, ओपनिंग बॅलन्स मायनस प्रिन्सिपल, आवर क्लोजिंग बॅलन्स. Then next year, last year closing, next year opening. Then same process follow करायचे आहेत. Put up second year installment, then find out second year interest, then find out principal amount, and then find out closing balance. नेक्स्ट स्टेप कडे आलो तर आपण परत लक्षात ठेवा. फर्स्ट ऑफ ऑल पुट अप ओपनिंग बॅलन्स, देन फाइंड आउट और पुट अप इन्स्टॉलमेंट, find out interest, find out principal, and find out closing balance. Is it clear? Very good. Hope so प्रॉब्लेम क्लिअर झाला असेल. आणि काहीही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारला तरी चालेल. थँक्यू.